सोलापूरचे माजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या निरोप समारंभात त्यांनी सोलापूर जिल्हा कायम आपल्या मनात राहील अशा भावना व्यक्त केल्या। सोलापूर जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा निरोप समारंभ सोमवारी नियोजन भवन येथे उत्साहात पार पडला। यावेळी बोलताना त्यांनी माझी बदली नागपूर येथे झाली असली तरी सोलापूर जिल्हा कायम माझ्या लक्षात राहील असे भावनिक उद्गार काढले। 22 जुलै 2023 ते 3 एप्रिल 2026 या कालावधीत जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना सर्व लोकप्रतिनिधी, नागरिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे विविध विकास कामे पूर्ण करता आली असे त्यांनी सांगितले। पंढरपूर कॉरिडॉर, सोलापूर विमानसेवा, आषाढी वारीचे यशस्वी नियोजन, पूर परिस्थितीतील कामकाज आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा त्यांनी यावेळी उल्लेख केला। सो ऍक्च्युअली मेरा नेचर वो नहीं है, पण ना जेव्हा तुम्ही जिल्हाधिकारीची कुर्सीवर बसता तर तुमच्या काय नेचर आहे, तुमचा काय स्वभाव है, इसको आपको थोड़ा बाजू में रखना होता है। आप काम करने के लिए बैठे हो और अगर आप स्ट्रिक्ट रहते हो तो काम बहुत तेजी से होता है। हे मी स्वतः मतलब प्रांत असताना सीओ असताना मी अनुभवलं आहे की जर कलेक्टर स्ट्रिक्ट असतात तर काम फास्ट होत असतो। दूसरा, तुमचे जे अधिकारी आहेत ना त्यांच्यासाठी पण सोप होऊन जाते। वो बोलते थे कि देखो कलेक्टर साहब ने बोला है तो अब तेजी से कर लो, नहीं तो फिर वो बहुत मुश्किल हो जाता है आप वो काम करो ना। पण माझा नेहमीच प्रयत्न होता की कधीच एवढा स्ट्रिक्ट नाही व्हायचे की तुमचे जे अधिकारी कर्मचारी आहेत ते तुम्हाला काही फीडबॅक द्यायला, आयडिया द्यायला भीती नाही वाटली पाहिजे त्यांना। जर आम्ही पूर्व नियंत्रण आणू शकलो तर हे जे तुमचे ठराविक अधिकारी आहेत त्यांच्यामुळे आणू शकलो। असं नाही आहे की कलेक्टर एवढे चांगले काम केले की सगळे पूर त्यांनी सांभाळून घेतला। तो त्यांचा टॅलेंट होता, त्यांची मेहनत होती, त्यामुळेच तो जे पूर होता ते आता पूरमध्ये मी आवर्जून संतोष शेट्टे साहेबांना त्यांना मी धन्यवाद पण देईन आणि अभिनंदन पण देईन। कारण कार्यक्रमास विद्यमान जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख, सुशांत बनसोडे, सुमित शिंदे, सदाशिव पडदुने, विजया पांगारकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे, तहसीलदार मदन जाधव, उत्पादन शुल्क अधीक्षक भाग्यश्री जाधव, तहसीलदार निलेश पाटील, महसूल संघटनेचे पदाधिकारी शंतनू गायकवाड व रविराज नसते यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांचे स्वागत करण्यात आले, तर उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी कुमार आशीर्वाद यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत भावपूर्ण निरोप दिला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पाटील यांनी केले, तर आभार गणेश निराळी यांनी मानले।